म्हणलं देत नाही, कोण म्हणलं देत नाही. म्हणजे मला एवढं सांगायचं, आम्ही हा लढा लोकशाहीच्या मार्गानेच लढवणार आहोत. पण तरी सुद्धा तुम्ही आम्हाला खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा जर प्रयत्न केला, आमची ताई आमच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभी आहे. ताई, तू किती वकिलांची पोस्ट तयार करू शकतेस? 100 वकिलांची. कितीतरी वकिलांची या ठिकाणी पोस्ट तयार करू शकते. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आम्हाला सुद्धा या ठिकाणी गर्व आहे आमच्या बहिणीचा. या ठिकाणी आमच्यासाठी 100 वकिलांची पोस्ट करण्याची आहे. ताई, तुमचं काय नाव आहे? ज्योती चव्हाण. म्हणजे यांच्या शेजारी आहेत. खास करून दादाला पाहण्यासाठी या ठिकाणी आपण आलेला होता. खूप छान वाटलं तुमच्या सर्वांशी बोलून. ताई, तुमचं काय नाव आहे? सीमा देशमुख. तुम्ही सुद्धा खोपोलीमध्येच राहतात आणि मग दादांना भेटण्यासाठी, दादाला पाहण्यासाठी आणि त्यांना सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण खास करून आला. खरंच पाहिलं असेल, खोपोलीकरांकडनं दादांना खूप साऱ्या प्रेम या ठिकाणी भेटता येईल. बंधू, काय नाव आहे आपलं? अमित देशमुख. अमित देशमुख. आणि दिदी, तुझं काय नाव आहे? नेहा देशमुख. कोणत्या वर्गात शिकते? हार घातला. अरे बापरे. आता हिच्यासोबत आमचा एक फोटो काढाय, दिदी सोबत आमचा. हिने हार घातला. काय नाव आहे तुझं? असं वरील तू दादांना हार घातलास ना? काय वाटलं रे तुला? रोज दादांचे न्यूज पाहते. गरज आहे म्हणा आम्हाला, सांग आम्हाला गरज आहे म्हणा. उद्या सकाळी आझाद मैदानावरती यायचं. बघा आमच्या आरक्षणाची, आमच्या शिक्षणासाठी गरज आहे म्हणा, नोकरीसाठी. आता बघा, आमची लहान लहान मुलं आहेत, त्यांना आरक्षण काय कळत नाही, परंतु आरक्षणासाठी लढलं पाहिजे इतकं मात्र आमच्या लहान लहान लेकरांना कळतंय. म्हणजे तिच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा प्रसंग होता की दादांना या ठिकाणी आमच्या आसावरीने या ठिकाणी हार घातला. म्हणजे दादांना नुसतं पाहण्यासाठी या ठिकाणी भाग्य लागतं. 11 वाजेपासून या ठिकाणी छोटे छोटे लेकरं आणि जर एवढी एनर्जी असेल तर मराठ्यांना आरक्षण न देण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल, मराठा बांधव नाचत गात या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी जातात आणि मराठ्यांचं भगवं वादळ या ठिकाणी भव्य वादळाने खोपोलीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी मुंबईमध्ये प्रवेश केलेला आहे. एक खोपोली अभी तो झाकी है और वाशी अभी तो बाकी है. तुर्तसा थांबूयात. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा. धन्यवाद.